सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि पालखी ज्या गावातून जाते त्या गावाच्या ग्रामस्थांना काय तयारी करायला लागते हे आपण आज जाणून घेणार आहोत। मी सध्या आहे फलटण तालुक्यातील माऊलींच्या वाटेवरती एका गावामध्ये। आपल्यासोबत इथले सगळे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। मला सांगा, अनेक वर्ष झालं तुम्ही सेवा करताय, नेमकी ग्रामस्थ म्हणून पालखी येण्याची काय 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 तयारी करावी लागते? पालखी येण्या अगोदर ग्रामपंचायतीला 3 ते 4 महिना अगोदर याच्यासाठी संपूर्ण तयारी करावी लागते। पालखीचा कालावधी असल्यामुळं सर्वत्र अतिशय भाविक वातावरण असतं। साधारणपणे पालखीतळ स्वच्छ करणे, सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करणे, या सर्व सुविधा ग्रामपंचायतीला कराव्या लागतात। त्या पद्धतीने ग्रामपंचायत याच्यावरती काम करत असते। शासन कशा पद्धतीने लक्ष ठेवून असतं? साधारणतः यांनी सांगितलं की साधारणतः 3 ते 4 महिने आधीपासूनच सूचना यावं लागतात। किती अवघड असतं हे काम करणं? नमस्कार, मी हनुमंत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पिंपळत। सालाबाद प्रमाणे पालखी सोहळा जात असतो। पालखी सोहळा जात असताना आता हा पालखी महामार्ग हा चालू आहे आणि हा चालू असताना मागच्या वर्षीची वारी ही असंच अर्धवट कामात गेली, परंतु शासनाच्या निधी आणि शासकीय पदाधिकारी प्रशासन यांची बी या ठिकाणी मोठी धावपळ उडत असते। परंतु सालाबाद प्रमाणे या ठिकाणी जात असताना पिंपरत गावचे समस्त ग्रामस्थ आणि सर्व ग्रामपंचायतीची बॉडी या ठिकाणी झटून झुकून काम देत असते। कारण हा माऊलीचा सोहळा पिंपरत गावावरून जातो, हे पिंपरत गावाचे एक भाग्य आहे। शासन या ठिकाणी निधीची जे वाटप करते ते वाटप थोडं कमी पडतंय, कारण हे सर्व पालखी तळाच्या मुर्मीकरण, खडीकरण सर्व यंत्रणा राबवत असताना या ठिकाणी आपल्याला निधी कमी पडतोय। शासनाचं आम्हाला सहकार्य लाभतंय, पण निधीची थोडी कमतरता पडते। आपल्यासोबत ग्रामसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। यांचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की काही प्रमाणात निधी कमी पडतोय। साधारणतः हा पूर्ण सोहळा किंवा ही तयारी असेल त्याला किती खर्च येतो आणि शासनाकडून किती निधी येतो? नमस्कार, मी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पिंपरत। हा पालखी सोहळा आपल्या आळंदी ते पंढरपूर असा मार्गस्थ होत असतो। यासाठी आपल्याला अगोदर 2-3 महिने आपल्याला याची पूर्वकल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाते। त्यानुसार आपण त्याचं नियोजन करत असतो आणि ह्या ह्या पिंपरत या गावामध्ये दुपारची न्याहारी असते। ते साधारणतः 2.5 ते पावणे 3 तास इथं न्याहारी असते। त्यासाठी आरोग्य, पाणी पुरवठा या बाबी करावे लागतात। त्यासाठी आपल्याला शासन स्तरावरून ज्या ठिकाणी न्याहारी आहे, म्हणजे पिंपरत या गावामध्ये 3.5 लाख रुपये, जिल्हा परिषद 50% राज्य शासन 50% असे तर आपल्याला तरतूद करून निधी प्राप्त होतो आणि तो आपल्याला थोडाफार यासाठी होणारा खर्च हा जास्त प्रमाणात असतो, तर थोडासा निधी आपल्याला मिळावा ज्यादा अशी अपेक्षा आहे। तर हे सांगतात की 3.5 लाखाच्या आसपास निधी मिळतो, तर मग पुढचं नियोजन कसं असतं आणि या वारीत म्हणजे पूर्ण ह्या सोहळ्याला किती खर्च येतो? कसं आहे, तसं ही वारीच्या वाटेवर आमचं गाव आहे आणि साधारण न्याहारीला पालखी 3 तास थांबते इथं। आजूबाजूची जवळजवळ 10-15 गावं इथं येतात आणि सर्व मिळून म्हणजे गावकऱ्यांना माऊली याची म्हणली की उत्साहाचं वातावरण असतं। सर्व मिळून गावकरी सहकार्य करतात। अगदी माऊली इथून पालखी निघेपर्यंत सर्व गावकरी अगदी श्रद्धेनं पालखीजवळ थांबून असतात, दर्शनाच्या रांगेला पोलिसांना सहकार्य करतात। पण एक होतंय की शासनाचा निधी तुटपुंज पडतोय आम्हाला। साधारण 5-5.5 लाख रुपये खर्च होतो टोटल बराचसा गावात, म्हणजे मुरुम टाकणे, काय करणे, म्हणजे स्वच्छता ही सर्व मिळून, आणि शासनात साधारण पावणे दोन असे 3.5 लाख रुपये मिळतात। तो अपघात पडतोय, तर ह्याचा शासनाने थोडाफार विचार करून निधी वाढवावा। रस्त्यालगतच्या म्हणजे सर्वच गावांचा, ही प्रत्येकाची अडचण आहे, म्हणजे ही काय एकट्या पिंपरत गावची अडचण नाही असं आहे। तर हे आमचे कॉन्ट्रॅक्टर चव्हाण यांनी बी भरपूर सहकार्य असतं त्यांचं बी, असं आहे। रस्त्याचं काम चाललंय, ते पालखी रुंदीकरण चालू आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरनी काहीशी मदत केली आहे। आगामी काळात जे आहे ते साधारणतः माऊलीच्या वाटेवरती तुमचं गाव मोठ्या उत्साहात माऊलींचं स्वागत करतो। काय भावना असतात ज्यावेळेस वारकरी या ठिकाणी येतात, राज्यभरातून येत असतात? सगळी लोक आनंदाने करत असतात। त्याच्यामुळे ज्या लोकांना आम्ही सगळी सुविधा शासकीय पुरवत असतो ग्रामपंचायतीमार्फत। शासकीय सुविधा झाल्या, शासनाचं काम करेल, पण तुम्ही वैयक्तिक लेवलला कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा? गावातील सर्व ग्रामस्थ आणि गावातील लोक दिंडीच्या जेवणाची व्यवस्था आणि
मुरमीकरण खडी पाण्यासाठी सगळं प्रयत्न करत असतात. आरोग्य सेवेसाठी बी झटत असतात. वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी जागोजागी सेंटर काढलेले आहेत आणि शॉवरची सुविधा केलेली आहे. तर जे न्याहारीची वेळ असेल किंवा अन्नदान असेल हे काम करत असतात सांगतात. मला सांगा, ज्या ठिकाणी माऊलींचा विसावा असतो दुपारचा, ज्या ठिकाणी जेवणाची सोय असते, त्या अशा ठिकाणी जर बघितलं आपण तर मोठ्या संख्येनं आजूबाजूच्या गावातल्या लोकांना इथं यावं या हिशोबाने हे काही विसावे करण्यात आलेले आहेत. तर या साधारण गावात किती गावातली लोक या ठिकाणी येत असतात? या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी टाकळवाडे, निंबळक, मठाचेवाडी, गुणावरे, गोकुळी, राजाळ, सरड, साठेफट, परत विडणी, काय वडलं, मिरड. तर या ठिकाणी आपण बघितलं होतं की साधारणतः 7 ते 8 गावातली लोक या ठिकाणी येतात आणि या ग्रामस्थांची अशी तक्रार आहे की आम्हाला निधी कमी पडतोय, शासनाकडून जो येणारा निधी आहे तो टुपंजा आहे, आणखी त्याच्यामध्ये वाढ करावी अशी मागणी जी आहे ती या ग्रामस्थांची आहे. कॅमेरा पर्सन जीवन सह जयदीप भगत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.